नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे प्लम केक। त्याकरिता इथे मी संत्र्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे 1 कप इतका, 1 कप मैदा, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुका, तुटी फ्रुटी, साखर घेतले मी 1/3 कप, इथे मी 1/4 कप दूध घेतलंय, तेल घेतलंय आणि दालचिनी पावडर घेतली। आता वळूया कृतीकडे। मी पॅन ठेवलाय, त्यामध्ये आता मी हा संत्र्याचा ज्यूस घालत आहे। थोडंसं उकळी आली का आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घालून घेऊया। छान उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये मी एक ड्रायफ्रुट्स घालते, अक्रोड, काजू, पिस्ता, मनुके, तुटी फ्रुटी। हे आता आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हे गॅसवर ठेवूया असंच। आपले 2 ते 3 मिनिटं झालेत आणि सगळे ड्रायफ्रुट्स सॉफ्ट झालेले आहेत। आता हे काढून मी साईडला ठेवते। पॅन घेतलाय, त्यामध्ये आता ही साखर घालत आहे। आपल्याला साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। मी 1 स्पून इतकं पाणी घालत आहे त्यामध्ये। आता आपल्याला ही साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। साखर कॅरमलाइज झालेली, मी त्यामध्ये 1 कप इतकं पाणी घातलं। मी हे लिक्विड बनवून घेते। आपला हा मिश्रण तयार आहे। आता मी गॅस बंद करते। मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये मी दूध घालत आहे, तेल घालते। कप इतकं मी दूध घेतलंय आणि 1 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे। यामध्ये मी दालचिनी पावडर घालत आहे, साधारण 1 टेबलस्पून इतकं मी घालत आहे। थोडंसं मी जायफळ यामध्ये किसून घालत आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मी एकजीव करून घेते। आता मी एक चाळण घेते, त्यावर ठेवून 1 कप इतका मी मैदा चाळून घेते। मी मैदा चाळून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी पाव चमचा इतका बेकिंग सोडा घालत आहे, अर्धा चमचा इतका मी बेकिंग पावडर घालत आहे आणि 1 चमचा इतका मी व्हॅनिला एसेन्स घालत आहे। आता हे मिश्रण मी सगळं मिक्स करून घेते। शुगर कॅरमलाइज करून घेतली होती, ती मी यामध्ये घालत आहे। आता हे सगळं इन्ग्रेडियंट मी परत व्यवस्थित मिक्स करून घेते। मला यामध्ये दूध थोडं कमी वाटतंय, म्हणून मी थोडंसं अजून दूध घालत आहे। आता हे सगळं परत व्यवस्थित एकजीव करून घेते। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। या प्रकारे आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे मिश्रण। आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये सॉफ्ट करून घेतले होते, ते सगळे मी यामध्ये घालत आहे। आता हे पण सगळं मी एकजीव करून घेते।
मी एक केक टिन घेतला आहे, त्याला मी बटर लावून मैदा डस्ट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी हे केकचं बॅटर घालत आहे. आता मी यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे. मी एक टोप गरम करण्याकरता ठेवला आहे आणि त्यामध्ये मी स्टँड ठेवला आहे. आता हा जो केक टिन आहे तो मी या आतमध्ये ठेवत आहे. साधारण आपल्याला 20 ते 25 मिनटं हा केक असंच स्लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे. आपले 20 ते 25 मिनटं झालेले आहेत. आता मी केक चेक करते. आपला केक रेडी आहे.